हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय ॲक्टिव्ह लर्निंग चॅनल. आज आपण बघणार आहे भाजणीचे पिठापासून चकली कशी बनवायची. आपण भाजणीचे पीठ पाहिलेलेच आहे, माझा तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे मी. त्या पिठापासून आपण ही खुरखुशीत अशी चकली कशी बनवायची ते आज बघणार आहे. चला तर मग बघू. आपल्या चकलीसाठी आपण घेतलेला आहे या ठिकाणी मी 2 वाटी चकलीचं जे काल आपण पीठ बनवलं होतं ते पीठ घेतलेलं आहे आणि ते चाळून घ्यायचं आहे छान. आणि चाळणीमध्ये पण धूळ उडू नये म्हणून आपण एक वाटी ठेवायची आहे, ते मी दाखवते तुम्हाला. या प्रकारे आपण चाळणीमध्ये वाटी ठेवायची आणि नंतरच पीठ चाळायचं, जेणेकरून ते पीठ जास्त उडणार पण नाही आणि छान पटकन चाळल्या पण जाईल. आपल्याला खूप अवघड जातं हे चाळताना, असं मारा किंवा त्याला सारखं सतत हे करा. त्यापेक्षा ही वाटी जर ठेवली तर याने खूप लवकर पीठ चाळल्या जाते. आता दिवाळीचा पिरियड आहे, भरपूर पिठं चाळावं लागते. रवा, बेसन, मैदा, चकलीचं झालं तर ह्या सगळ्या चाळण्यामध्येच आपली परेशानी होऊन जाते की इतकं धूळ उडत आहे, असं आहे. तर मग हे केलं, या प्रकारे केलं तर धूळही उडत नाही आणि पीठ पण छान चाळल्या जाईल. या प्रकारे मी 2 वाट्या पीठ चाळून घेतलेलं आहे. यामध्ये आपण हिंग टाकणार आहे. या ठिकाणी चिमूटभर हिंग, एकदम खूप पण नाही. त्यानंतर कलरसाठी हळद, सोबतच तिखट ज्यांना जास्त लागते ते थोडे जास्त पण खाऊ शकतात. त्यानंतर चवीला मीठ, त्यानंतर या ठिकाणी टाकत आहे मी जिरं आणि ओव्याचं पीठ बनवलं आहे मी. अख्खं जिरं आणि ओवा न टाकता त्याचं पीठ बनवून ठेवायचं. हेच आपल्याला शेवला पण कामी येते आणि चकलीसाठी पण कामी येते आणि छान पडते पण, अटकत नाही. आता यामध्ये आपण गरम तेल टाकणार आहे. गरम तेल पण अगदीच 2 चमचे, खूप नाही, कारण आपण हे असंच गरम पाण्यात भिजवत आहे, त्यामुळे ही खुरखुसच होणार आहे. यानंतर मी तीळ थोडी धुवून घेतलेली आहे. तीळ खराब होऊ नये म्हणून पेस्टिसाइड्स लावते मी, त्यामुळे ते पोटात जाऊ नये म्हणून थोडी धुवून घेते. तीळ भरपूर असावी, छान लागते भरपूर असली की. यानंतर हे थोडंसं सर्व मिक्स करून घेऊ आपण. आणि हे हळूहळू गरम पाणी टाकत आपण भिजवायचं आहे. थोडंसं कोमट पाणी घेतलेलं आहे. आपण जे तेल, मीठ हे टाकलंय ते सर्व छान मिक्स व्हावं, यासाठी आपण हे थोडंसं आधी या प्रकारे मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर हळूहळू गरम पाणी टाकायचं आणि पाणी पण हळूहळू टाकायचं, जेणेकरून उंडा सैलसर नाही व्हावा. झाला जरी तरी पीठ ॲड करू शकतो पुन्हा, मग चटणी मिठाचे कमी जास्त प्रमाण होतं, त्यामुळे एकदम सैलसर पण नसावा आणि एकदम घट्ट पण नसावा. एकदम जर घट्ट राहिला तर तुकडे पडू शकतात चकलीचे. या प्रकारे हळूहळू भिजवून आपण हुंडा बनवून घ्यायचा आहे. हे बघा, हे तुम्ही बघू शकता. या प्रकारे आपला हुंडा आपण मळून घेतलेला आहे. त्यानंतर आपण हे चकलीच्या पात्रामध्ये भरायचं आहे. या ठिकाणी मी चकलीची प्लेट पण लावलेली आहे. या पात्राला थोडंसं तेलाने ग्रीस करून घ्यायचं, जेणेकरून हे हुंडा चिटकणार नाही.
आणि डायरेक्ट तेलामध्ये हा सोऱ्या असं धरण्यापेक्षा आपण खाली पत्रिकेचे जे कागद असतात किंवा पेपर असतो ते घ्यायचं, त्याचे स्क्वेअर कापायचे आणि त्याच्यावर आपण या चकल्या करू शकतो. आपण हे चकल्या करायला घेऊ. आपण हे या प्रकारे या स्क्वेअरवर काढून घेऊ. या प्रकारे आपण चकल्या काढून घेऊ. हे बघा, आपण ह्या चकल्या काढून घेतल्या या प्रकारे कागदावर, म्हणजे जेणेकरून तेलात टाकताना अवघड नाही जाणार. आता आपण तेलात तळायला घेऊ. आणि एक मेन गोष्ट म्हणजे एवढं सगळं करूनही आपली जर वाटत असेल तेलात तुटत आहे किंवा तुकडे पडत आहे, मग त्यावेळेस काय करायचं की एक चकली टाकून बघायची तेलामध्ये आणि ती जर तशी काही वाटली तर त्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी ज्वारीचे पीठ ॲड करायचे. आपण ज्वारी यामध्ये अशी पण टाकलेली नाही आहे, त्यामुळे अगदी खुरखुशीत चकली ही होते. ज्वारीचे पीठ ॲड केल्याने त्याला ते तुटणार नाही. या प्रकारे हे तळून घ्यायचं. टाकल्या एकदमच हलवायचं नाही, थोडंसं त्याला तळू द्यायचं. या प्रकारे दोन्ही साईडने छान लाल तळून घ्यायचे आहे. आणि गॅसचा पावर हा मिडियमच ठेवायचा, नाहीतर मोठा ठेवला तर वरची चकली तळल्या जाते आणि मधून ती तशीच राहते कच्ची, त्यामुळे ती मधून पण तळल्या गेली पाहिजे. या प्रकारेच आपल्या गॅसचा फ्लेम लागतो. हे बघा, आपलं ह्यात तळून झालेलं आहे. आपण हे एका डिशमध्ये काढून घेऊ. छान अशा लालसर, एकदम पण लालसर नसाव्या आणि एकदम पण कवळ्या नसाव्या. ह्या चकल्या बरेच जण ताकामध्ये सुद्धा भिजवतात, जेणेकरून आंबूसपणा लागतो. आपण दुसरे टाकून घेऊ. तळण्याचे काम थोडे जपूनच करायला हवे. ही बघा, आपली खुसखुशीत अशी चकली तयार झालेली आहे आणि खमंग आहे. बघू आपण फुटते का. हे बघा, एकदम अशी ठिसूळ झालेली आहे ही चकली.